मित्र हो, खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? 3.5-4 वर्षापासून या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत. तसं पाहिलं तर या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्रालाच काय हो, पण संपूर्ण देशालाही माहीत आहेत. तरी सुद्धा आता त्यावर न्यायालयाचा शिक्कामोर्तब होण्याची वेळ आहे, प्रतीक्षा आहे. शिवसेनेचं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आणि तिथेच ते वर्षानुवर्ष भिजत पडलेलं आहे. तारखावर तारखा मिळत गेल्या आणि त्याचा मोठा राजकीय फायदा एकनाथ शिंदे यांना होत गेलेला आहे. योग्य वेळेला हा निकाल लागला असता तर राजकारणातलं चित्र आजचं निश्चितपणे वेगळं दिसू शकलं असतं, पण दुर्दैवानं ते काही घडलेलं नाही. आता मात्र सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुनावणी सुरू झाल्यामुळं पुढच्या काही महिन्यात या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो अशी आशा निर्माण झालेली आहे. पण हा पण खूप खतरनाक आहे. पण कधीही काहीही होऊ शकतं हे सुद्धा तितकंच खरं. बघा, शिवसेनेच्या प्रकरणातला हा निकाल कोणाच्या बाजूने जाऊ शकतो याचा अंदाज तर आता जवळपास सगळ्यांना आलेला आहे. पण तरीही प्रश्न पडतो, शिवसेनेचं हे प्रकरण निकालापर्यंत पोहोचेल की आणखी कुठल्या मार्गानं वेगळंच वळण घेईल, वेगळ्या वळणावर जाईल? कारण सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यावरून ही शंका निर्माण झालेली आहे, भीती निर्माण झालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं अत्यंत महत्वाच्या गाईडलाईन्स देऊन अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे म्हणजे आपल्या राहुल नार्वेकर यांच्याकडे हे पाठवलेलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन बाजूला ठेवल्या, चुकीच्या पद्धतीनं निकाल दिला असल्याचं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयात सुद्धा सांगून झालेलं आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षाकडे पाठवण्याबाबत, त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे पाठवण्याबाबत सुप्रीम कोर्टानं विचारणा केली आणि इथं खरी भीती निर्माण झाली. या प्रकरणाच्या निकालाबाबत आता निकाल आता येईल की आणखी तो कोणाकडे पाठवला जाईल याबाबत भीती व्यक्तही केली जाऊ लागलेली आहे. आमदारांना पात्र अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे याकडे सुप्रीम कोर्टानं बोट दाखवलं तेव्हा उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी तशी अजिबात गरज नसल्याचं न्यायालयाला सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून पक्षपाती निकाल दिला तेव्हा तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करून ते निर्णय फिरवलेले आहेत. 10व्या अनुसूचीनुसार अध्यक्षाचं काम केवळ फुटीर आमदारांनी मूळ पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे की नाही हे तपासणं होतं. मात्र अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन करून सोयीस्कर निष्कर्ष काढून फुटीरांना संरक्षण दिलेलं आहे. पक्षांतराच्या विकृतीला जर न्यायालयानं वेसन घातली नाही तर देशातील लोकशाही प्रक्रियेचा पायाच उद्ध्वस्त होईल. त्यामुळं फुटीरांना अपात्र ठरवून संविधानाची बोध राखली जावी. ज्या अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यात आधीच बराच वेळ लावलेला आहे, त्यांनी पुरावे तपासताना चुकीचे निकष लावले असतील आणि विधानसभेचा कार्यकाळ मर्यादित असेल अशा वेळी हे प्रकरण पुन्हा अध्यक्षाकडे परत पाठवल्यास न्यायाचा उद्देशच साध्य होणार नाही. असं सगळं काही उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादातून नमूद केलेलं आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला अधिकार असल्याचं नमूद करीत या संदर्भातील काही उदाहरणं, सुप्रीम कोर्टातले काही निकाल, काही निरीक्षणं, काही नोंदी त्यांनी या खंडपीठासमोर सुद्धा मांडल्या. आणि मग त्यानंतर या खंडपीठानं सुद्धा
आमदारांना अपात्रतेच्या संदर्भामध्ये आम्हाला अधिकार आहेत यात शंका नाही असं स्पष्टपणे मान्यही केलेलं आहे. निवडणूक आयोगावर तर आता आमचा विश्वासच उरलेला नाही हे सुद्धा ठाकरे शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयात एवढं सगळं घडून सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांच्या मनामध्ये मात्र एक मोठी भीती आहे, एक मोठी शंका आहे. आणि त्यांच्या मनातली ही भीती, ही शंका त्यांनी अगदी उघडपणे बोलूनही दाखवलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचाच विजय होणार अशी स्थिती आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. पण हे विधान करतानाच त्यांनी एक मोठी भीती सुद्धा व्यक्त केलेली आहे. असीम सरोदे यांची ही भीती जर सत्य ठरली ना तर उद्धव ठाकरे शिवसेना अडचणीत येऊ शकते. आणि नेमकी हीच शंका असीम सरोदे यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. हे उद्धव ठाकरे यांचे वकील असीम सरोदे म्हणतात, हा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागू शकतो. हे प्रकरण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे पाठवलं जाऊ नये किंवा ते मोठ्या खंडपीठाकडेही जाऊ नये. तसं जर झालं तर भविष्यात उद्धव ठाकरे यांची अडचण होऊ शकते. न्यायालयाचा तसा कल दिसतो आहे अशी भीती असीम सरोदे व्यक्त करतायत. याआधीही त्यांनी सातत्यानं उद्धव ठाकरे हे त्या खटल्यामध्ये नक्की विजयी होणार आहेत, होतील असं वारंवार सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयापुढे असलेल्या प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, त्यामुळं त्यांनीच हा निकाल द्यावा अशी मागणी तर करण्यात आलेली आहे. पण काही कारण दाखवून सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण जर का पुन्हा विधानसभा अध्यक्ष किंवा मग निवडणूक आयोग यांच्याकडे पाठवण्याचा जर निर्णय घेतला तर हा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडू शकतो. आणि मग तो भविष्यात कधी लागेल हेही सांगता येत नाही. आणि तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडून गेलेल्या असतात की ज्या मागच्या 3.5 वर्षामध्ये घडून गेलेल्या आहेत. आणि मग त्यामुळं या सगळ्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो आणि उद्धव ठाकरे यांची मात्र अडचण वाढू शकते. त्यामुळं आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. खूप महत्वाचं आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं निकाल द्यावा अशी अपेक्षा असली तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं जर हे प्रकरण पुन्हा निवडणूक आयोग किंवा विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं तर मात्र पाहूया काय काय होतंय ते. मित्रांनो, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.